ओळखीच्या मैत्रिणीला दारूच्या नशेत शिवीगाळ केली आणि तिने 2 मित्रांच्या मदतीने तरुणाला संपवलं. 2 ऑगस्टला खून करून त्यांनी तरुणाचा मृतदेह किणी रोडवरील विहिरीत टाकला होता. 6 ऑगस्टला त्या तरुणाचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता. सुरुवातीला अक्कलकोट उत्तर पोलिसात आकस्मिक मयताची नोंद झाली होती, पण मृतदेहाच्या उत्तरीय चाचणीतून त्याचा खून झाल्याचं समजलंय. सागर श्रीशैल वनचेंजे, वय वर्ष 27, राहणार दहिटनेवाडी, तालुका अक्कलकोट असे मृताचे नाव आहे. यात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कुणी रोडलगतच्या गौरीशंकर भरमशेट्टी यांच्या शेतातील विहिरीत सागर वनचेंजे यांचा मृतदेह तरंगत होता. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृताच्या डोक्यात गंभीर जखमा होत्या. डोक्याला पट्टी बांधलेली होती, त्यामुळे त्याचा खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलं आणि त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. तत्पूर्वी 1 ऑगस्टच्या रात्री कारंजा चौकात मृत सागर वनचेंजे यांचा ओळखीच्या श्रुती यारोळे हिच्यासोबत वाद झाला होता. त्या ठिकाणी नागनाथ बनसोडे आणि बाळू शिंदे देखील होते. त्यानंतर तिघेही दुचाकीवरून जुना किणी रोड परिसरातील शेतात गेले. त्या ठिकाणी तिघांनी मिळून सागरचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा संशयितांनी सांगितलं. सागरला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याच्या उजव्या हातावर इंग्रजीमध्ये सागर, डाव्या हातावर आई आणि त्याच हातावर वाहनाच्या गिअरचे चित्र गोंदवलेले दिसले. 5 दिवसापासून मृतदेह पाण्यात राहिल्याने त्याची ओळख पटणे शक्य नव्हतं. पोलिसांनी त्याचा आणि गोंधण्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला. काही वेळा त्याची ओळख पटली, असे पोलीस उपअधीक्षक टाकणे यांनी सांगितलंय. संशयित आरोपी श्रुती यारोळे व मृत सागर एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. नागनाथ व बाळू हेही नेहमी त्यांच्यासोबत दारू प्यायचे. सागर वाहन चालक होता. 2 ऑगस्ट रोजी आजारी सागरला श्रुतीने दवाखान्यात नेलं होतं. मात्र सागर त्या दिवशी श्रुतीला घाण शिवीगाळ करत होता. या रागातून श्रुतीने नागनाथ व बाळूच्या मदतीने त्याचा खून केलाय. दोघांनी सागरला पकडलं आणि श्रुतीने 2-3 वेळा दगडाने मारलं. त्यात सागर जागीच ठार झाला. त्यानंतर तिघांनीही मृतदेह दूरवरील विहिरीत नेऊन टाकला होता, अशी माहिती आता तपासात समोर आली आहे. या घटनेने परिसर हादरून गेलाय.